तिलास अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। शेतीमालाचे दर सावरण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत शेतीमालाचे दर सावरण्यासाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। ही आर्थिक तरतूद 2025-26 या वर्षासाठी असेल। शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्याही हिताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, ग्राहक आणि शेतकरी दोघांच्या हिताचा विचार केला जातोय, कोणते महत्त्वाचे मुद्दे? मुख्यत्वे जेव्हा सोयाबीन आणि कांद्या संदर्भातले निर्णय आले किंवा इथेनॉल संदर्भातले निर्णय आले तेव्हा चर्चा ही सुरू झाली की एकीकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे योग्य निर्णय असे केंद्र सरकारने घेतले, परंतु दुसरीकडे तेलाच्या दरात वाढ झाली। 20 रुपये 30 रुपये किलोनी तेल वाढायला लागलं आणि म्हणून सणासुदीच्या काळामध्ये कदाचित ग्राहकांना याचा मोठा फटका बसेल असं वाटत होतं। परंतु प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान हे जे जुनंच अभियान आहे त्याच्यामध्ये 15व्या वित्त आयोगातून 35,000 कोटी रुपये एवढी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे। याच्यात 3-4 महत्वाच्या गोष्टी आहेत। एक किंमत समर्थन योजना, म्हणजे डाळी, तेलबिया आणि इतर जे तत्सम शेतीमाल आहेत त्याच्यावरती 25% आधारभूत किंमत यासाठी केंद्र सरकार काही मदत करेल। विशेष कालावधीमध्ये तूर, उडीद आणि मसूर यांची खरेदी 100% केली जाईल। प्राइस स्टॅबिलायझेशन फंड, म्हणजे ज्या वेळेला बाजारामध्ये शेतमालाचे दर वाढतात त्यावेळेला महागाई वाढू नये म्हणून त्यासाठी करण्यात आलेली ही तरतूद आहे। आणि अशा गोष्टी करून एक प्रकारे ग्राहक आणि शेतकरी दोघांच्याही हिताला प्राधान्य देण्याचा हा प्रयत्न केलाय। मध्य प्रदेश सरकारने अशा पद्धतीचे प्रयोग ज्या वेळेला मधल्या काळामध्ये 15 वर्षाचं भाजपचं सरकार होतं त्यावेळेला ते केलेले होते आणि केंद्रीय पातळीवरती याची चर्चा सुरू होती। मध्य प्रदेशमधनंच आता शिवराज सिंग चौहान हे कृषी मंत्री झालेले असल्यामुळे त्याचं मोठं रिफ्लेक्शन आपल्याला या योजनेमध्ये बघायला मिळत आहे। नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर येत्या काळामध्ये ग्राहक आणि शेतकरी अशा दोघांचा फायदा कसा होईल या दृष्टीने काही निर्णय घेतले जात आहेत। 35,000 कोटींची तरतूद ही केंद्राने केलेली आहे।